नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी कट्टा यूट्यूब चॅनलवर। शेतकरी मित्रांनो, आपण आज जाणून घेणार आहोत ईव्ही रेस गोल्ड जे नवीन कीटकनाशक आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती। शेतकरी मित्रांनो, हे जे कीटकनाशक आहे ते आपल्या पिकांमध्ये जर मावा, तुडतुडे, माशी, पांढरी माशी असेल, थ्रिप्स असेल, कोळी असेल, म्हणजेच माइट्स असेल किंवा लीफ मायनर असेल, यांसारख्या किडींचा जर प्रादुर्भाव झाला तर आपल्या पिकाची वाढ कमी होते, पण किडीमुळे पिकांमध्ये रोगाचा प्रसार देखील वाढण्याची शक्यता जास्त असते। शेतकरी मित्रांनो, विशेष म्हणजे या किडी झाडाच्या कोवळ्या पानावर असेल, त्यानंतर नवीन फुटीवर, फुलांमध्ये, पानाच्या खालच्या बाजूला लपून राहतात। म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण BASF कंपनीचं जे ईव्ही रेस गोल्ड जे कीटकनाशक येतं त्याबद्दल आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। आता हे औषध आपण कोणत्या किडीवर काम करू शकतं, यामध्ये कोणते घटक असतात, हे किडीवर नेमकं काम कसं करतं, याचा मोड ऑफ ॲक्शन काय आहे, कोणत्या पिकामध्ये आपण याचा वापर करता येऊ शकतो, फवारणी करताना आपण काय काळजी घ्यायची, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे औषध वापरताना शेतकऱ्यांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, ते संपूर्ण माहिती आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात ईव्ही रेस गोल्ड म्हणजे काय। तर ईव्ही रेस गोल्ड हे BASF कंपनीचं कीटकनाशक येतं। हे मुख्यतः रसशोषक किडींच्या व्यवस्थापनासाठी वापरलं जातं। रसशोषक किडी म्हणजे काय, तर मावा असेल, तुडतुडे असेल, पांढरी माशी असेल, थ्रिप्स असेल, अशा किडी झाडातील रस शोषून घेतात। त्यामुळे काय होतं, झाडाची वाढ खुंटते, पाणी नवीन जी पाणी आहे ते खराब होतात, फुलावर परिणाम होतो आणि पिकाच्या उत्पन्नावर यामुळे परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो। आता ईव्ही रेस गोल्डमध्ये दोन वेगवेगळे केमिस्ट्रीचे ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट आपल्याला आढळून येतात, म्हणून आपण याला ड्युअल केमिस्ट्री इन्सेक्टिसाइड कीटकनाशक म्हणतो। आता यामध्ये आपल्याला कोणते ते दोन घटक असतात, तर यामध्ये आपल्याला पहिला जो घटक आहे तो ॲपिडोपायरोपिन नावाचा घटक आहे आणि दुसरा जो घटक आहे तो ॲबॅमॅक्टिन नावाचा घटक आहे। शेतकरी मित्रांनो, यामुळे काय होतं, एकाच उत्पन्नामध्ये आपल्याला दोन वेगवेगळ्या प्रकारे किडीवर परिणाम करणारी केमिस्ट्री या कीटकनाशकामध्ये आपल्याला वापरून आलेली आहे। आता हे दोन्ही घटक किडीवर कसे काम करतात ते आपण थोडक्यात जाणून घेऊयात। शेतकरी मित्रांनो, आता याची मोड ऑफ ॲक्शन कशी असते। मोड ऑफ ॲक्शन म्हणजे काय, तर औषध किडींच्या शरीरात किंवा तिच्या फिडिंग प्रोसेसमध्ये नेमकं काम कसं करतं। आता ईव्ही रेस गोल्डमध्ये आपल्याला ॲपिडोपायरोपिन नावाचा घटक आहे। आता हा जो घटक आहे तो किडीची फिडिंग ॲक्टिव्हिटी म्हणजे रस शोषण्याची जी प्रक्रिया आहे तो थांबवण्यास मदत करतो। किडीने रस शोषणे बंद केले तर तिचे नुकसान करण्याचे काम हे कमी होते, त्यामुळे ती अशक्त होऊन मरते। शेतकरी मित्रांनो, त्यानंतर जो दुसरा घटक आहे तो ॲबॅमॅक्टिन नावाचा येतो। हा किडीची नर्वस सिस्टीम जी आहे त्यावर परिणाम करणाऱ्या वेगवेगळ्या मोड ऑफ ॲक्शनने काम करतो। आता म्हणजे काय, तर उत्पन्नामध्ये दोन वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला केमिस्ट्रीचा फायदा मिळतो। यामुळे सकिंग पेस्टच्या व्यवस्थापनामध्ये आपल्याला चांगला फायदा होतो। आता कोणत्या किडीवर हे उपयोगी ठरू शकतं। ईव्ही रेस गोल्ड शेतकरी मित्रांनो, आपल्याला मावा ही अतिशय सामान्य रस शोषक किडा आहे। ही कोवळ्या पानावर आणि नवीन फुटेवर आढळून येते। मावा झाडातील काय करतो, रस शोषतो, यामुळे पाणी वाकडी होणे, वाढ खुंटणे, झाड कमजोर होणे अशी लक्षणे आपल्याला झाडामध्ये दिसून येतात। त्यानंतर तुडतुडे, आता तुडतुडे विशेषतः जे कोवळे पानं आहे त्यावर आपल्याला दिसून येतात, हे देखील झाडातील रस शोषून घेतात। प्रादुर्भाव जर याचा वाढला तर पानाच्या काड्या पिवळ्या आणि खराब होऊ शकतात, त्यामुळे झाडाच्या वाढीवर परिणाम होतो। त्यानंतर पांढरी माशी, आता ही पांढरी माशी देखील महत्त्वाची रस शोषक किडा आहे। पानाच्या खालच्या बाजूला तिची संख्या जास्त प्रमाणात दिसून येते। पांढरी माशी रस शोषण्याबरोबरच काही विषाणूजन्य जे रोग आहेत त्यांच्या प्रसारासाठी महत्त्वाची ठरू शकते, म्हणून तिचे नियंत्रण वेळेवर करणं महत्त्वाचं असतं। त्यानंतर जी येते ती थ्रिप्स ही अतिशय लहान किडा आहे। ती प्रामुख्याने कोवळ्या पानामध्ये, त्याचबरोबर फुलांमध्ये नवीन वाढीमध्ये आढळते। थ्रिप्समुळे काय होतं, पानावर ओरखडल्यासारखे डाग, पानं कुरळे होणे, त्याचबरोबर फुलांचे नुकसान अशी लक्षणे आपल्याला त्यामध्ये दिसून येतात। विशेषतः शेतकरी मित्रांनो, मिरचीसारख्या पिकांमध्ये थ्रिप्सचे व्यवस्थापन महत्त्वाचे आहे। त्यानंतर जे येतं कोळी, आता कोळी म्हणजे काय, तर माइट्स। आता माइट्स आकाराने अतिशय लहान असल्यामुळे सुरुवातीला सहज लक्षात येत नाही। पानावर बारीक डाग, पानाचा रंग बदलणे, त्यानंतर पानावर जाळीसारखी रचना दिसून येते। ईव्ही रेस गोल्डमध्ये ॲबॅमॅक्टिन असल्यामुळे माइटच्या व्यवस्थापनासाठी आपल्याला याचा चांगला उपयोग केला जातो। त्यानंतर जे येतं लीफ मायनर म्हणजे काय, तर नागाळी। आता लीफ मायनर म्हणजे पानाच्या आत शिरून पानामध्ये बोगद्यासारख्या रेगा तयार करणारी अळी आहे। त्यामुळे काय होतं, पानावर वाकड्या तिकड्या पांढऱ्या आणि फिकट रेगा आपल्याला दिसून येतात। लीफ मायनरचा प्रादुर्भाव जास्त जर वाढला तर आपल्याला जास्त प्रमाणात नुकसान आपल्या पिकाचं होऊ शकतं। आता शेतकरी मित्रांनो, आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जे कीटकनाशक आहे ईव्ही रेस गोल्ड, हे आपण कोणकोणत्या पिकांमध्ये वापरू शकतो। तर यामध्ये आपण भाजीपाला पिकांमध्ये मिरची, टोमॅटो, वांगी,
काकडी, भेंडी यांसारख्या पिकाचा यामध्ये आपण वापर करू शकतो. एखाद्या पिकामध्ये औषध आपण वापरण्यापूर्वी त्या पिकासाठी आपण शिफारशीनुसार त्याचा आपण वापर करावा. शेतकरी मित्रांनो, आता फवारणी कधी करावी? कीड जर जास्त प्रमाणात वाढल्यानंतर फवारणी करण्यापेक्षा किडीच्या सुरुवातीच्या अवस्था आपण ओळखून फवारणी करणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी आपण आपल्या पिकाची पाहणी करणं, पानाच्या खालच्या बाजूला आपल्याला पांढरी माशी, मावा आढळून येतो का ते पाहणं, कोवळ्या पानावर तुडतुडे आपण तपासून पाहणं, त्याचबरोबर फुलांमध्ये आपल्याला थ्रिप्स दिसतात का ते पाहून घेणं आणि पानावर बारीक डाग, त्यानंतर जाळीसारखी लक्षणे जर दिसून येत असेल, किडींचा प्रादुर्भाव जर वाढला असेल तर त्याच्यापूर्वी आपण याची फवारणी करणं खूप आपल्याला फायदेशीर ठरतं. फवारणी करताना आपण कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या? रसशोषक किडींपैकी आपण अनेक किडी पानाच्या ज्या खालच्या बाजूला लपलेल्या असतात, त्यामुळं फवारणी करताना फक्त पानाच्या वरच्या बाजूला फवारणी न करता आपण औषध पूर्णपणे पानावर खालच्या बाजूलाही जाईल याची काळजी घेऊन फवारणी करणं. झाडाच्या संपूर्ण भागावर आणि विशेषतः पानाच्या खालच्या बाजूला योग्य कव्हरेज मिळणं महत्त्वाचं आहे. फवारणीची क्वालिटी जर चांगली असेल तर आपल्याला या औषधाचा निश्चितच फायदा होणार आहे. शेतकरी मित्रांनो, आता डोसचा जर विचार केला तर कीटकनाशकचा डोस जो आहे तो पीक असेल, त्यानंतर आपल्याला कीटकनाशक जे आहे की जे कीटकाचा अटॅक झालेला आहे ते पाहून आपण जे लेबल आहे त्याचा रिकमेंडेशन आपण याचा डोस घ्यायचा आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या शेतकरी कट्टा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.